नमस्ते, दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक घडामोडी. मला एवढं भरभरून प्रेम दिलं आणि एवढं प्रेम आम्हाला मिळालं, त्यामुळं हृदयातून आणि मनापासून मी जनतेचं आभार व्यक्त करतो. जनतेनं विकास पत्राला इथं जन्म घातलेला आहे आणि आमची पडळकर बंधूंची जबाबदारी आहे या तालुक्यातल्या शेवटच्या घटकाला न्याय द्यायची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती 100% पार पाडू. खरं तर आजपर्यंत आपण बघितलं असेल, आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण गेली 1 वर्ष साहेब या तालुक्यामध्ये फिरते. या तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे जनतेने आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं. खरं तर जतकरांचं हे प्रेम बघून आम्ही भारावून गेलेलो आहे आणि हे प्रेम आमच्यावर तुम्ही असं ठेवावं. आम्ही सुद्धा जतेतील सर्व जनतेवर तुम्ही जेवढं आम्हाला प्रेम दिलंय त्याच्या दुप्पट तुमच्यावर आम्ही प्रेम देणार आहे. विकासाच्या बाबतीमध्ये कुणालाही एक नाही आणि दुसऱ्याला एक नाही होणार नाही. जतेतल्या प्रत्येक नागरिकाचे आमदार पडळकर साहेब हे आमदार आहेत. या तालुक्यामध्ये जो विकास होईल तो सर्व समावेशक असेल आणि इथून पुढच्या काळामध्ये या तालुक्यातला भ्रष्टाचार उपडून काढायची जबाबदारी पडळकर साहेबांची असेल. खरं तर आम्ही ज्यावेळी इथं आलो त्यावेळी लोकांनी सांगितलं की भूमिपुत्र पाहिजे, पण लोकांनी विकास पुत्राला महत्व दिलं आणि आमची आता जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये आम्हाला विकास करावा लागेल आणि तो आम्ही ताकदीनं या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू याची आम्हाला खात्री आहे. ज्याला कोणाला काही अडचण आली तर त्यांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्याशी केव्हाही संपर्क साधावा. आमदार साहेबांचा 2 दिवसानंतर पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आमचा दौरा होणार आहे, आबाव दौरा होणार आहे आणि पुन्हा आम्ही दौरा ताकदीनं करू. जसं आमच्यावर प्रेम केलंय तसं आम्ही तुमच्यावर प्रेम करू. ज्या गोष्टीमध्ये आमच्याकडे या 10-12 दिवसात एखाद्या घटना चुकीची झाली असेल तर जतकराने आम्हाला मोठं मन करून आम्हाला ते माफ करावं आणि विकासाला आपण सुरुवात करूया. मी तुमच्या सहाय्याच्या साक्षी जातो. जतचा विकास पर्वाला सुरुवात झालेली आहे. जत विधानसभाच्या निवडणुकीमध्ये जत तालुक्यातील तमाम जनतेनं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना विधान परिषदेतून उचलून विधानसभेमध्ये घेतले. 1,13,337 मतं म्हणजे जे जत तालुक्यामध्ये 2,11,000 काही मतदान झालं त्यामधलं 50% मतदान हे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना झालं. म्हणून खरोखरच पहिल्यांदा जत शहरातील, जत ग्रामीण भागातील, जतमधील सर्व परिस्थितीतील जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना सर्वांना आम्ही मनापासून त्यांचा आभार मानतो. कारण मला वाटतं की गेले 3-4 महिने आमदार गोपीचंद पडळकर साहेब जतच्या कामासाठी त्यांचा संपर्क हा पहिल्यापासून आहेच आहे, पण गेल्या 3-4 महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की MIDCचा विषय असेल, जत तालुक्यातील शहरातील पाणी पुरवठ्याचा विषय असेल, त्या सातत्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्या पद्धतीने तो मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि MIDC असेल, काही गोष्टी असतील, पाणी पुरवठ्याचा असेल, इतर काही गोष्टी असतील, त्याच्या जोरावर पडळकर साहेबांनी या ठिकाणी आपली उमेदवारी भाजपच्या माध्यमातून खेचून आणली. बऱ्याचशा लोकांनी वल्गना केल्या की ते भूमिपुत्र नाही, ते बाहेरचे आहेत, ते आमचे आहेत, ते तमके आहेत, पण जनतेनं मात्र कुठल्याही पद्धतीचं या गोष्टीला भीक न घालता काल 23 तारखेला मतदान झालं. या 20 तारखेला मतदानामध्ये भरभरून पडळकर साहेबांना मतदान दिलं आणि 23 तारखेला मतमोजणीमध्ये आपल्या सगळ्यांना ते दिसून आलं की कशा पद्धतीचं मतदान झालंय. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांचं ज्या दिवशी म्हणजे मतमोजणी झाली, निवड झाली, त्या दिवशी पक्षाचा आदेश आला आणि आमदार साहेब त्या दिवशी निघून गेले. पण मला वाटतं की आपल्या
त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दुसरी गोष्ट सांगायची आहे, जर आनंदासाठी बातमी असेल, कदाचित राजकारणातल्या गोष्टी काही असू शकतात, पण जत तालुक्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाहीत, इतिहासामध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाल्यापासून या तालुक्यामध्ये फक्त आमदार झाले पण मंत्रीपद या तालुक्याला नव्हतं. पण नक्कीच मला वाटतं की आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याला पहिल्यांदा कुठं मंत्रीपद मिळेल असं आम्हाला वाटतंय. आणि नक्कीच या मंत्रिपदाचा उपयोग आमदार पडळकर साहेब असतील, भारतीय जनता पार्टी असेल, या भारतीय जनता पार्टीतील सर्व वरिष्ठ नेते असतील, तरुण मंडळी असतील, नक्कीच या तालुक्यातील विकासासाठी या मंत्रिपदाचा उपयोग करतील. आपल्या माध्यमातून दुसरा एक विषय सांगायचा आपल्याला, बऱ्याचशा काही इथून पुढे चेष्टा मस्करी होतील, बाहेर झाला 4 दिवसात आमदार झाला, अमकं झालं तमकं झालं. आता हे तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा जनतेने त्यांना निवडून दिले, त्यामुळं मला वाटतं की आपण जनतेने जे निवडून दिले त्यांचा आदर करूया आणि येणाऱ्या काळामध्ये जतच्या विकासाला कसा भर पडेल, जतच्या विकासामध्ये कशी भर पडेल, कुठेही त्याला गालबोट न लागता एक चांगल्या पद्धतीनं जतचं राजकारण आणि जतचा विकास करूया अशी मी आपल्या माध्यमातून जतच्या जनतेला विनंती करतो.